आणि देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची 2 दिवसांपूर्वी भेट झाली। पंकजा मुंडे यांच्याशी आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी, 2 दिवस वसंत मोरे यांनी सूचक असं ट्विट केलेलं आहे। पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। वसंत मोरे सुद्धा या बैठकीसाठी हजर होते। 2 दिवस वसंत मोरे यांनी सूचक असं ट्विट केलेलं आहे। आजही त्यांचं ट्विट चर्चेत आहे। तर पुण्यामध्ये या संदर्भात बैठक सुरू आहे आणि त्यामध्ये साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे देखील हजर आहेत। पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची ही बैठक सुरू आहे। आरती, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। हे वर्ष तुला एकदम यशस्वी जाणार आहे आणि तू मला सांगितलंस की आम्हाला सगळ्यांना महापालिकेत पाठवा, महानगरपालिकेत। पण मी असं सांगेन, तुमच्या घरात फक्त तुलाच पाठवा। मला त्यांना महानगरपालिकेत बघायचं नाहीये, त्यांना अजून वरच्या घरात बघायचंय मला। साईनाथ, मी तिला सांगितलंय की मला तिलाच फक्त महानगरपालिकेत बघायचंय, तुम्हाला बघायचं नाहीये, तुम्हाला वरच्या घरात बघायचंय। इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात, त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय। दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल। वहिनी ज्या काही साईनाथच्या इथं बोलल्या, मला वाटतं साईनाथ बाबरांचा वॉर्ड हा 100% शिरूर लोकसभा मतदारसंघाचा वॉर्ड आहे। आणि मी ज्या भागामधनं आता नगरसेवक आहे त्या भागामध्ये बारामती लोकसभा, पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभा असे तिन्ही वॉर्ड आहेत। मग कदाचित मला ज्यावेळेस वहिनी बोलल्या त्या मला पुणे लोकसभेसाठी बोलल्या असतील आणि साईनाथला बोलल्या असतील, काल परवा त्या शिरूर लोकसभेसाठी बोलल्या असतील। मग त्यांनी ते फक्त ते बाकीच्या गोष्टी स्किप झाल्या असतील कदाचित। जर अबकी बार मोदी सरकार होऊ शकतं तर पुण्याची पसंत मोरे वसंत का नाही होऊ शकत? मग आम्ही वेगळं काय केलं त्याच्यामध्ये? आणि पुणे की पसंत मोरे वसंत आज नाही आहे, 15 वर्षापासून आहे। सलग 15 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून येणारा मी एकमेव नगरसेवक आहे। आणि मला वाटतं की माझं पुणे शहरामध्ये काम आहे, पुणेकर माझ्या कामाला लाईक करतात। त्यामुळे मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये वसंत मोरे आहे। मग त्याला फक्त मी थोडं स्वरूप दिलं, पुण्याची पसंत मोरे वसंत, आणि तो आहे 100%।